Hello friends, I welcome all of you in this lecture of chemical kinetics. So we have 3 to 4 lectures before this one. So in this lecture we are going to learn about chain reaction, the new type of reaction, that is the chain reaction. So what is the chain reaction? If you see here in screen, these are the reactions. I will take pointer. So these are the reactions in which product of the reaction carry on the reaction as a part of reacting molecule. म्हणजे एखादी रिॲक्शन आहे, त्या रिॲक्शन मध्ये जो काही प्रोडक्ट तयार होतोय तो प्रोडक्टच ॲज अ पार्ट ऑफ रिॲक्टिंग मॉलिक्यूल, तोच प्रोडक्ट रिॲक्टिंग मॉलिक्यूल म्हणून काम करतोय. अँड दस अ लॉंग सिरीज ऑफ सेल्फ रिपीटिंग स्टेप इज स्टार्टेड. त्यामुळं बऱ्याचशा अशा रिपिटेशन या स्टेप्सचं बरेच वेळेस रिपिटेशन घडून येतं, ज्याच्यामध्ये प्रोडक्ट हा रिॲक्टंट म्हणून काम करतो आणि रिॲक्शन कंटिन्युअसली प्रोसेस होत राहते. तर अशा रिॲक्शनला म्हणतात चेन रिॲक्शन. ओके. देन द बेस्ट एक्झाम्पल फॉर चेन रिॲक्शन इज डिकम्पोजिशन ऑफ डायमिथिल इथर. डायमिथिल इथरचं डिकम्पोजिशन हे चेन रिॲक्शनचं बेस्ट एक्झाम्पल आहे. तसंच दुसरं एक्झाम्पल आपल्याला बघता येईल, रिॲक्शन बिटवीन हायड्रोजन अँड ब्रोमिन मॉलिक्यूल. हायड्रोजन आणि ब्रोमिन मधली रिॲक्शन हे सुद्धा चेन बेस्ट एक्झाम्पल आहे. नाउ विल सी सम फॅक्ट अबाउट द चेन रिॲक्शन. चेन रिॲक्शन विषयी काही फॅक्ट्स आपल्याला बघायचे आहेत. सो इन चेन रिॲक्शन, रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट प्रोड्युस्ड इन वन स्टेप ऑफ द रिॲक्शन टेक पार्ट इन अनदर ऑर सबस्क्वेंट स्टेप. म्हणजे चेन रिॲक्शन मधल्या पहिल्या स्टेपमध्ये जो काही रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट तयार होतोय, तो रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट त्या रिॲक्शनच्या दुसऱ्या स्टेपमध्ये किंवा सबस्क्वेंट स्टेपमध्ये भाग घेत असतो आणि रिॲक्शन पुढे कंटिन्युअसली प्रोग्रेस होत असते. देन these reactive intermediates are also known as chain carriers. आता हे जे काही रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट्स तयार होत आहेत, फ्री रेडिकल तयार होत आहेत, त्यांना चेन कॅरियर असं सुद्धा म्हटलं जातं, कारण हेच रेडिकल पुढच्या स्टेपमध्ये रिॲक्ट होतात आणि ही चेन कंटिन्युअसली कॅरी केली जाते, म्हणून त्यांना चेन कॅरियर्स असं सुद्धा म्हटलं जातं. देन नेक्स्ट वन, दी चेन कॅरियर्स आर रिपीटेडली जनरेटेड. म्हणजे वारंवार तयार होत राहतात. फ्री रॅडिकल एका स्टेपमध्ये तयार झाला तो तिथंच थांबत नाही, दुसऱ्या स्टेपमध्ये फ्री रॅडिकल तयार होतो, तिसऱ्या स्टेपमध्ये फ्री रॅडिकल तयार होतो, असं कंटिन्युअसली रिपीटेडली हे फ्री रॅडिकल्स तयार होत राहतात. कुठपर्यंत? अंटिल फुल्ली कंज्युम्ड. जोपर्यंत ते संपत नाहीत, पूर्णतः जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत ह्या स्टेप्स चालू राहतात. Then the rate of chain reaction are affected by exposure of the reaction mixture to radiation of certain wavelength. Exposure of reaction mixture म्हणजे जो काही रिॲक्टंट असेल तो एका सर्टन वेव्हलेंथ, पर्टिक्युलर वेव्हलेंथच्या किंवा पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीच्या रेडिएशनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर, सो देअर विल बी अ अफेक्शन on that chain reaction. That is the rate of chain reaction is get affected by exposure of this reaction mixture to the radiations. Then sometime the chain reaction possess very high speed which may be lead to the explosion. काही वेळेस ह्या चेन रिॲक्शनचा स्पीड इतका जास्त असतो की ते अनकंट्रोल्ड होतं किंवा कंट्रोल करणं अवघड जातं अशा रिॲक्शन्स, आणि त्यावेळेस एक्सप्लोजन सुद्धा घडून आलेलं दिसून येतं. सो दीज आर द सम फॅक्ट्स अबाउट reactions. Now the next part is, what are the steps involved in case of chain reaction? We will see one by one. So first step which is involved in chain reaction is initiation. Then the second step is propagation. Then the third step, that is the branching. And the fourth one or last one, that is termination. So totally there are 4 steps involved in the chain reaction. First one initiation, then propagation, branching and termination. Now the chain carriers are usually free radicals. म्हणजे जे काही चेन कॅरियर्स आपण आता डिफाईन केले तर ते कोण आहेत नक्की? दे आर फ्री रॅडिकल्स अँड दे आर फ्री टू मूव्ह बिकॉज ऑफ विच दे आर मोर रिॲक्टिव्ह. सो these molecules or fragments with one or more unpaired electron. सो सिंगल एकच इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळं हा इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉन सोबत बाइंडिंग करून स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे दे आर व्हेरी रिॲक्टिव्ह स्पेसिस. फ्री रॅडिकल्स आर very reactive species. Now we will see mechanism of chain reaction. There is a one page in which I have written there 4 to 5 reactions.
in which mechanism is given. So the first one is decomposition of dimethyl ether, जे की आपण पहिल्या सुरू एक्झाम्पल बघितलं, गॅसियस फेज मध्ये डायमिथिल इथरचं डिकम्पोजिशन होतं. तर त्यासाठी हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे. तुम्ही इथं बघू शकता की बॉन्ड ब्रेक कसा होतोय. हा CH3O CH3 डायमिथिल इथर हा ऑक्सिजन आणि मिथिल मधला जो काही बॉन्ड आहे तो बॉन्ड या ठिकाणी ब्रेक होतो. म्हणजेच होमोलॅटिक बॉन्ड फिशन या ठिकाणी घडून येतं, रेट कॉन्स्टंट K1, आणि त्यापासून आपल्याला मिथॉक्सी रॅडिकल आणि मिथिल रॅडिकल असे दोन रॅडिकल्स भेटतात, आणि या स्टेप्सला आपण म्हणतो इनिशिएशन स्टेप. आता हा मिथिल रॅडिकल पुन्हा रिॲक्ट होतो. So this methyl radical again react with dimethyl ether. Now once again the step is branching. What now it is branching? See here, methyl radical is a different species and this one dimethyl ether is a different species. तर या स्पेसिस मधला एक हायड्रोजन जो या CH2 ग्रुपला बाइंड आहे तो ब्रेक होतो आणि इथून निघून तो दुसरा स्पेसिस म्हणजे मिथिल रॅडिकल सोबत बाइंड होतो, म्हणून त्याला आपण म्हणतो ब्रँचिंग, ब्रँच तयार होतो. So this CH3 dot and H dot combinedly they form methane molecule, that is the CH4 plus. What remains here? CH3O CH2 dot. So this one CH3O CH2 dot. Then this CH3O CH2 dot again reacts, so rate constant K3. Now again homolytic bond fission takes place and there is a formation of CH2 dot O dot, that is HCHO dot plus CH3 dot. So again methyl free radical formation takes place and this reaction is goes on continuously in progress, so because of which it is known as propagation. Now the number of methyl free radicals which are formed during these steps, they are combined together, and these two free radicals come close to each other in formation of a single bond. Carbon-carbon single bond formation takes place and one neutral molecule forms. So at that time we said that termination reaction takes place, and termination is the last step of this chain reaction. Now there is no any kind of free radical formation takes place. म्हणजेच दोन फ्री रॅडिकल एकत्र येतात, त्यापासून एक न्यूट्रल स्पेसिस तयार होतो, तर त्या रिॲक्शनला आपण म्हणतो टर्मिनेशन. देन अगेन CH3O CH2 डॉट, तर हा दुसरा फ्री रॅडिकल आहे, तो सुद्धा एका ठिकाणी एकत्र येतात ते दोन फ्री रॅडिकल आणि त्यापासून न्यूट्रल स्पेसिस तयार होतोय. तसंच एक मिथिलचा आणि दुसरा डायमिथिल इथर मधला हायड्रोजन गेल्यानंतर जो रॅडिकल तयार होतो मिथॉक्सी इथिल, तर त्याच्यासोबत हे दोन फ्री रॅडिकल एकत्र येऊन सिंगल बॉन्डेड कंपाऊंड तयार होतो, न्यूट्रल मॉलिक्यूल तयार होतो, and this step is also the termination one. Then examples of chain reaction, you have to given 2 or 3 examples if asked in exam. Now again here number of examples I have given, out of which I have selected here one is gaseous reaction between H2 and Br2. You may also consider gaseous reaction between H2 and Cl2, H2 and I2. So in this way you may consider anyone. I have taken here hydrogen and bromine. So now see here how the HBr formation takes place with the help of this chain reaction I have shown here. First one, bromine molecule in contact with the inert molecule. So there is a formation of Br dot, that is the bromine free radical takes place, and this step is known as initiation. Br2 molecule hota, homolytic bond fission and formation of Br dot. Now this Br dot reacts with the another molecule, that is hydrogen, H2 molecule. So again there is a species, one is hydrogen, second one is bromine. These two are the different species with one radical. So because of which formation of HBr plus H dot takes place and the step is known as branching. Now this H dot which is formed in the branching step is again react with the bromine molecule, and again there is a formation of HBr plus Br dot, and this step is a propagation step. Now this bromine free radical and hydrogen free radical in the second step combines to form the HBr molecule, which is neutral one, because of which this reaction is known as termination. In this way Br dot reacts with the again free bromine radical and formation of bromine molecule again takes place with the neutral molecule or inert molecule. So this step is also known as termination step. So in this way you can give any kind of examples for the chain reaction, whatever the question has been asked in your exam. So answer supporting to that question should be written by each and every student.
So this was the part for chain reaction. Now the remaining part of your chemical kinetics topic we will continue in the next lecture. So thank you for your cooperation.